आपण बनवूया छोले भटुरे हॉटेल स्टाईल। चला मैत्रिणींनो, आज मी बनवते छोले भटुरे। अगोदर कुकरमध्ये आपण छोले घेऊ आणि त्यामध्ये पाणी घालते। छोले रात्रभर भिजू घातले आणि थोडे लाल छोले घेतले। त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि कलमी, थोडं मीठ। आता आपण याला कुकरला लावू आणि 2 शिट्ट्या देऊ। आपल्याला जर 4-5 लोकांसाठी बनवायची असेल तर 1 वाटी दही, अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच खायचा सोडा। एकजीव करायचं आणि थोडं पाणी टाकायचं। अर्धा कप। आपण एक वाटी दही घेतलं तर अर्धी वाटी पाणी। असं फुलते भटुरेसाठी। मीठ टाकायचं आवडीनुसार। आता याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ आणि 2 कप मैदा। आता हे आपण भिजवून घेऊ। लागलं तर थोडं पाणी टाकायचं। आता याला 15 मिनिटं बाजूने ठेवून देऊ। तोपर्यंत आपण मसाला तयार करू। आता मी तूप टाकलं, त्याच्यामध्ये मी कांदा टाकते, अद्रक, आता लसूण आणि अद्रक, मिरची, टमाटर, थोडे काजू टाकायचे 4-5 आणि कोथिंबीर, जिरं। छोले पण शिजले। आता आपले मसाला वाटून घेऊ। वाटण तयार। आता मी कढई ठेवली लोखंडाची, तूप टाकलं आणि मसाला टाकते। हॉटेलसारखी जर आपण घरीच भाजी बनवली काय मजा येणार। आता आपला मसाला शिजत आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकायचं। काश्मीरी तिखट टाक म्हणजे कलर चांगला येतो। हळद, थोडा गरम मसाला किंवा छोले मसाला टाकला तरी चालेल। आता याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं। याच्यामध्ये बटर पनीर मसाला टाकायचा म्हणजे चव अजून चांगली वाढते। मसाला आता चांगला शिजला। याच्यामध्ये आता भटुरे टाकू। छोले भटुरे, सॉरी मी भटुरे म्हटलं। छोले टाकायचे भाजीमध्ये आणि याला मस्त 10 मिनिटं शिजवायचं कमी याच्यावर। हॉटेलातले चमचमी छोले विसरून जाल घरी बनवा अशी। याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं। आपले छोले तयार। आपण आता भटुरे करू। वरून थोडी कोथिंबीर। याला बघा तेल सुटलं की नाही। आता मस्त तेल सुटते याला। चला आता भटुरे तयार करू। तेल गरम झाला तर आपण भटुरे टाकू। भटुरे आपले फुगले चंदू सारखे। टमटमीत भटुरे तयार। अशा प्रकारे मी सर्व भटुरे काढते।
अशा प्रकारे आपले भटुरे तयार. असे फुगले आपले भटुरे बघा. असे तयार झाले आपले छोले भटुरे तयार. हॉटेलची चव विसरा, घरी करायचं.